घोंगडाने शेण वाचा गावाचा, घोंगडाने शेण
घोंगडा नेसेन उरले ते मोटके जेविन गे बाई कामारी 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 होईन तया गोपाळाचे घर रिघिन गे बाई तयाचा उंबरा उशिसा करीन वरलीर झार सारीन गे बाई कामारी 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 होईन तया गोपाळाचे घर रिघिन गे बाई निवृत्ती ज्ञानदेव उसतील वर्म तयाचे कामिना पुरेन गे बाई कामारी 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 होईन तया गोपाळ रिघिन गोपाळाचे घर रिघिन गे बाई समचरण सरोजं सांद्रनीला बुधाभं जगननिहित पाणी मंडळ मंडनानां तरुण तुलसी मालान कंधरम कंजनित्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सरस्वती माते मज द्यावी बुद्धी येतो काकुलते तुझ लागे आपल्या बाळा ते धरी आता हते न करी फजिते जनामध्ये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पाचा दामाचा घोंगडा निसेन उरले ते मोटके जेविन गे बाई कामारी 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 होईन तया गोपाळाचे घर रिघिन गे बाई प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग याची यात बदलावरता उत्तीर्ण झालेल्या त्या जीवाचा उद्धार करण्यासाठी आपला ध्येय झिजविण आहे ज्ञानोबरायापासून थेट निरोबरायापर्यंतची संत परंपरा आणि या संत परंपरेमध्ये महाराष्ट्राच्या वाटेला लाभलेलं आगळ आणि वेगळं व्यक्तिमत्व अखंड समाधीस्थ असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माझी माऊली ज्ञानोबरायांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माऊली पांडुरंगाकडे नातं जोडतायत एका नात्याची इच्छा माऊली पांडुरंगाकडे करतायत कोणत्या नात्याची इच्छा करतायत त्याचा विचार करू विठ्ठला विठ्ठला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार सालाबाद प्रमाणे चालू असलेल्या आपल्या या मुधोळ नगरीतील अखंड आहे नाम सप्ताह आपण समस्त गावकरी मंडळीच्या वतीने सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने चालू असलेला हा भक्ती महोत्सव याही वर्षी आपण सर्व ग्रामस्थांनी गोड असे या सप्ताहाचं बजरंगबली हनुमंतरायाच्या दरबारामध्ये हनुमंतरायाचा उत्सव आहे सर्वांनी मिळून या सप्ताहाचं गावकरी मंडळींनी नियोजन केलं सर्व गावकरी मंडळीला वंदन करतो सर्व गावकरी मंडळीला धन्यवाद देतो की आपल्या ग्रामदेवतेचा हा उत्सव आहे आणि आपण सर्वांनी हा केला पाहिजे याच उद्देशाने आपण सर्वजण एकत्र येऊन आपण हा कार्यक्रम करत असता त्यामध्ये आज माझ्याकडे कीर्तन पुष्प आहे कीर्तनासाठी उपस्थित तुम्ही सर्व टाळकरी गायक वादक आता माझ्यासाठी सर्वच नवीन परिचित आहे तुम्हाला मी नवीन परिचित आहे तरी आपण मिळून मिसळून घेऊ आता आहे की हे कसं का असेल पण आता विलाज नाही माझा आता 2 तास काढण्याचे मला तुमच्यासोबत असो सर्व टाळकरी गायक वादक सर्वांना वंदन आहे गोड असे मृदंगाचार्य हरिभक्त परायण शंकर महाराज याच बघितली का वा चांगला हात आहे मस्त गोड हात आहे शंकर महाराज आपण सर्वजण आपणा सर्वांना धन्यवाद तशी ही तुमच्या गावात येण्याचा जो योग आहे हा ही जी सोयरीक आहे तशी ही सोयरीक तोरण्यातून झालेली आहे म्हणजे तोरण्यात सोयरीक झाली आणि तुमची आमची गाठ पडली म्हणजे तोरण्याला आमच्या शिंदे साहेबाच्या गावामध्ये आता ही तोरणेकर मंडळी बसलेली आहे त्यांच्या गावामध्ये 2-3 वर्षापासून येण्याचा योग आहे आणि तिथंच आपल्याच गावचे श्री धनराज दादा बिरादा त्यांनी तिथं कीर्तन ऐकलं आणि मला तिथंच सांगितलं महाराज आमच्या गावाला बोलवलं एकदा या म्हणलं तुम्ही बोलवून पहा मी पण येतो ऐका म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला सर्वांना वंदन करतो आणि आता आपण कीर्तनाला सुरुवात करू अभंग माऊलीचा आहे या अभंगामध्ये माऊली पांडुरंगाकडे असं नातं जोडतात पहा की ते नातं जोडल्याच्या नंतर बाकीचे सगळे नाते संपुष्टात येतात असं एक संसारात नातं आहे पहा कोणतं आता आपल्या प्रत्येकाला अनुभव आहे
संसारामध्ये असं एक नातं आहे की ते नातं जुडल्याच्या नंतर बाकीचे सगळे नाते संपुष्टात येतात। असं कोणतं नातं आहे बरं संसार की ते नातं जोडलं की बाकीचे नाते संपुष्टात येतात? नाही नाही, संपल्यामध्ये जमा होतात। असं कोणतं नातं आहे? आपल्या सर्वांच्या पाठ आहे। कोणतं? ते नातं म्हणजे पती पत्नीचं आहे। पती पत्नीचं नातं जोडलं की बाकीचे सगळे नाते संपुष्टात येतात। पा पटवून देतो तुम्हाला। पा लग्नाच्या आदल्या दिवशी कार्यक्रम राहतो पा, त्याला काय म्हणतात तिकडं? हा, देवकार्य। आणि पुन्हा ते अंगाला लावतात हा हळदीचा कार्यक्रम। हळदीचा कार्यक्रम राहतो पा, देवकार्य राहतं। आमच्याकडे त्याला देऊक म्हणतात, तुमच्याकडे देवकार्य म्हणतात। आणि पुन्हा हळद राहते, लग्नाच्या आदल्या दिवशी हळद पण राहते। हळदीचा कार्यक्रम एवढा मजेशीर राहतो पा, मी बऱ्याच दिवस विचार करत होतो की लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेव नवरीला हळद का लावतात। बऱ्याच दिवस विचार करू लागलो, पण विचारांती मला उत्तर सापडलं, भाऊ लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरदेव नवरीला हळद लावतात। त्याचं कारण आहे पुढं भरपूर फुकण्या खायच्या, नाही लक्षात येत का तुमच्या? पुढं भरपूर जखमा होणार आहे, त्यामुळे नंतर बोंबलूच नको। त्याच्या दिवशी आदल्या दिवशीच हळद लावून व्यवस्था केलेली राहते। म्हणून लग्न एक अशी जखम आहे पा, ती होण्याच्या अगोदरच अंगाला हळद लावावं लागते पा। बाकीच्या जखमा अशा आहे ती झाल्यावर हळद लावावं लागते, बाकीच्या जखम झाल्यावर हळद लावावं लागते। पण लग्नाची अशी जखम आहे, आदल्या दिवशी हळद आहे, दुसऱ्या दिवशी जखम आहे असं। मग हळदीचा कार्यक्रम असतो पा, तो एवढा मजेशीर कार्यक्रम असतो की पा नवरदेवाला हळद लावली की त्याला आंघोळ घालतात, बरोबर आहे? दुपारच्या वेळेस त्याला आंघोळ घालतात, मग त्याला चौरंगावर बसवतात किंवा पाटावरती बसवतात, बरोबर बोलतोय मी? तिकडे आहे तसे संध्याकाळच्या सुमार मला हे सांगत अभंगा शिरायचे, बरं मला हे सांगत अभंगा शिरायचं म्हणून मी सांगतो तुम्हाला। तर त्या नवरदेव नवरीला हळद लावली की त्या नवरदेवाला म्हणा नवरीला म्हणा हळद लावली की दुपारच्या नंतर आंघोळ घालतात। तर त्याला पाटावर म्हणा किंवा चौरंगावरती बसून आंघोळ घालतात। तर ते चार बाजूला चार ठेवले असतात पा, दोऱ्यानं गुंडाळलेले, त्याच्यात हळदीचं पाणी राहतं। महिला म्हणून तुम्ही सांगा काय म्हणतात त्याला? हा सुरगे, अजून कधी शब्द हा वारले, वारले शब्द आहे इकडं, आमच्याकडे पण आहे, तुमचं सारखं जवळपास। जसं तुरगे किंवा वारले, आमच्याकडे करे किंवा वारले म्हणतात, पण त्याचा महत्वाचा शब्द आहे वारले। तुम्ही त्याचा अर्थ असा मला भाऊ, ज्या दिवशी नवरदेव नवरीच्या अंगाला हळद लावली, ज्या दिवशी तुम्ही नवरदेव नवरी अंगाला हळद लावून चौरंगावर बसले, पाटावर बसले, त्या दिवशी पासून सगळेच नाते वारले आणि तुम्ही दोघं शिल्लक राहिले। असं नाजूक नातं माऊली पांडुरंगाशी जोडतात। विठ्ठला विठ्ठला असं नाजूक नातं माऊली देवाशी जोडतात। पहा हे पहा, संतांनी सगळे नाते देवाशी जोडले। माझं देखील बाबा या साऊंड मध्ये संतांनी सगळे नाते देवाशी जोडले। आपण नको त्याच्याशी नाते जोडतो, संत मात्र सर्व नाते देवाशी जोडतात। तुकोबाराय म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा। तुकोबाराय म्हणतात आम्ही सगळे नाते देवाशी जोडले। तुकोबारायचे प्रमाण किती गोडे पा, विठ्ठल पाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विना चाड नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे, विठ्ठल कोळीचे
विठ्ठल बाप माय चुलता. तो कोण आहे? आमचा बाप आहे. तो कोण आहे? आमची माय. विठ्ठल बाप माय चुलता. विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल बिन चाड नाही बोता. तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल कुळीचे दैवत हे मेरे वतन घेऊ. विठ्ठल वित बोत चित्त जरा आँख में भर लो पानी. विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. आता माझा काही विचार नाही, मी जसं तसं बोलणार. संतांनी सगळे नाते देवाशी जोडले. तू गोबरा तो विठ्ठल आमचा बाप आहे. आता मला असे कोण बोलव तुमच्याकडे? तो आमचा बाप आहे, तो आमची माय आहे, तो आमचा सर्वस्व आमचा आहे. म्हणजे संतांनी सगळे नाते देवाशी जोडले पाहिजे. आणि आपण नको त्याच्याशी नाते जोडत राहतो. आपला काहीच संबंध नसते. आपण नको त्याच्याशी आपण नाते जोडतो. ते साहेब अरे आपण म्हणजे साहेबाचा उजवा हातच आहे. आणि साहेबाला कशाला बोलतो? लक्षात आहे तुमच्या? आपण नको त्याच्याशी नाते जोडतो. साहेब अरे साहेबाचा आपण उजवा हात आहे. आपल्याशिवाय साहेबाचं पान हलत नाही. आपल्याशिवाय साहेबाचं पानच हलत नाही. साहेबाचं आपलं लय जवळचं नाते. साहेबाला कशाला विचारित नाही का? सगळ्या गावात सगळे फिरते. आपल्याला कमलनगरला एवढी मोठी सभा होती. साहेब एवढ्या सभेत कोणाला बोलले नाही. आणि एवढ्या सभेत साहेब फक्त मलाच बोलले. एवढं आपण पाहुणे साहेबाच्या जवळच आहे. लोकांवरती साहेबाला काहीच बोलले असते. लोक म्हणतात खरं सांगा कमलनगर एवढी सभा भरली होती. साहेब तुला काय बोलले? काय बोलले? एवढ्या सभेत साहेब फक्त मला एकट्यालाच बोलले. आपण काय बोलले? लोकांवरती काहीच बोलले असते. काय बोलले? एवढ्या सभेत साहेब काय बोलले? काय बोलले? एवढ्या सभेत मला साहेब म्हणले उतर स्टेजून खाली. तरी त्याला स्वाभिमान दादा. आपण नको त्याच्याशी नाते जोडतो. संतांनी देवाशी नाते जोडले. आणि आता पहा जेवढे नाते संतांनी देवाशी जोडले तेवढे नाते सुद्धा देवानं स्वीकारले. तुम्हाला दोन गोड असं सांगतो पहा. भक्तानं फक्त नात्याची इच्छा करावी आणि देवान त्या नात्याची इच्छा पूर्ण करावी. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन काम्यक नावाच्या वनात फिरायला गेले. मला ओळखीचे ना अर्जुन? अर्जुन ओळखीचे तुम्ही? कुठं तोरण्याचे म्हणा. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन काम्यक नावाच्या वनात फिरायला गेले. तर आश्चर्य किती आहे का ना. रथात बसलेला अर्जुन पाठीमाग मालकासारखा आहे. तुमच्या डोळ्यासमोर चित्र येईल पहा. अर्जुन राव रथात असे मालकासारखे बसलेले. आणि ड्रायव्हिंगला कोण आहे? श्रीकृष्ण. काय अर्जुन भाग्यवान असेल हो. जिथं विश्वाचा मालक ड्रायव्हर म्हणून अर्जुनाला देव भेटलाय. देव. अर्जुनाचा ड्रायव्हर कोण आहे? देव. आपल्याला ड्रायव्हर भेटतात आपल्याला माय बाप. अरे विश्वाचा मालक अर्जुनाचा ड्रायव्हर आहे. ज्ञानोबाराची वय किती गोडे पा. माऊली म्हणतात पायी को पाठीशी घातला आपण पुढा राहिला. पवाडा तुवा केला गंधर्वासी किंवा ध्वजस्तंभावरी वानरू. तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी किंवा. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. कशासाठी? की अर्जुन मालक आहे आणि अर्जुनाचा ड्रायव्हर देव आहे. आता आश्चर्य आहे का? ज्यास काम्यक नावाच्या मनात फिरायला गेले तर देवाचं सारथ्य अर्जुनाचं सारथ्य पण देव कुणाला? श्रीकृष्ण. आणि आता ऐका ना वनात पोहोचले. वनात पोहोचले ते नयनरम्य वातावरण पाहिलं जातं अर्जुनानं. कसं? हिरवगार वातावरण, निसर्गरम्य वातावरण. धबधबे वाहतात, वेगवेगळ्या प्रकारचे झरे वाहतात. अशी मायबा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, वेगवेगळ्या प्रकारची झाडे, वेगवेगळ्या प्रकारच्या वेली. असं नयनरम्य निसर्गरम्य वातावरण अर्जुनानं पाहिलं. आणि पटकन अर्जुनाच्या मनात आठवण झाली. मनात झाली असं खरं सांगा आता पुरुष वर्ग
आता सुंदर झाड आहे, झुडप आहे, वेगवेगळ्या प्रकारची झाड आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फळं फुळे, झरे वाहतात, धबधबे वाहतात, निसर्गासारखं वातावरण. अशा वाटतात माणसं आठवण कोणाची दिली खरं सांगा. बापाच सांगितलं होती, मला वाटलं आजीचीच म्हणता काय इथून आलाय काय असं असं झालंय का नाही झालंय म्हणूनच बोलले. अशा वाटतात माणसाला आजीची ना आजोबाची कोण आठवण करायला बसलो. सध्या म्हाताऱ्या माणसाला एकत्र आलाय काय तुमच्याकडे आलाय का वाढव रे बाबा आहे माझा घसा जाईल का मग 2 तास. आज म्हाताऱ्या माणसाला इतका कटाळा आलाय तर सध्या म्हणतात ना बदलून गेला जमाना बदलून गेला निसर्ग या जमान्यामध्ये नाही आई वडिलांची कदर या मध्ये गुरुजनांचा आदर बदलून गेला जमाना बदलून गेला निसर्ग बदलून गेला जमाना बदलून गेला निसर्ग. काळ इतकाच बदललाय दादा. हल्ली म्हाताऱ्या माणसाचा कटाळा आलाय प्रत्येकाला. आमच्याकडे दादा गावात जर 50 म्हाताऱ्या माणसाचं जोडपं असेल तर 50 म्हाताऱ्या माणसापैकी 30 म्हाताऱ्या मायबापाचा आजही मायबाप छळ आहे. त्यांना कुठं राहावं प्रश्न पडलाय दादा. जाऊ द्या मी विषय लांबच जाईल. आपला अभंग वगैरे वनात गेल्यावर अर्जुनाला पटकन आपली बायको पाठवली. एवढ्या नयनरम्य वातावरणात जर आपली बायको आपल्या सोबत असते तर किती या वनाचा आनंद घेतला असता. आता आहे का नुसता अर्जुनाच्या मनातच आलं. सोबत कोण आहे बरोबर हा देव आहे. मनात आलं तर श्रीकृष्णाला ओळखलं. देवाला काही सांगायची गरज नाही दादा. न सांगता तू विश्वंभर परिहारची न लगे. अर्जुनाच्या मनात आलं तर देवान ओळखलं दादा. ऐका ना मनात आलं तर देवान रथातून खाली उडी टाकली. सांगितलं अर्जुना मी तुला आत्ता पाणी घेऊन तू प्यायला पाहिजे. आता ताण नाही काहीच नाही तरी निमित्त अर्जुनाच्या मनातच आलं. अर्जुना तुला मी आत्ता पाणी प्यायला घेऊन येतो. आता ऐका इथं बंद झालं का. आता ऐका अर्जुनासाठी देव पाणी आणायला निघाला. देव आता निमित्त करून पाणी आणायला गेला. आता रथात फक्त एकटा अर्जुनच आहे. हातात देवही नाही. अर्जुनला बापरे हा सुबोध आपल्या सोबत असते तर काय या वनाचा आनंद घेतला असता आपण. किती या वनाचा आनंद घेतला असता. सुबोध आपल्या सोबत असते ना असे सेल्फी काढले असते का नाही. सेल्फी काढत तुम्हाला जुन्या माणसाला सेल्फी काढत तुमच्या काळात सेल्फी होतं का बाबा नाही. तुमच्या काळात नाही बाबा. तुमच्या काळात फेसबुक नव्हतं ना. मोबाईलच नव्हते तुमच्या काळात होते. अहो सेल्फी मोबाईल आता निघले. इतकी माणसं पागल झाली या सेल्फी नका. सेल्फी मोबाईल इतकी माणसं पागल झाले काय बोलते पा. 100तल्या 70% सोयरेगी 100-70 जास्त होईल समजा. 100तल्या 50 सोयरेगी फक्त आणि फक्त या मोबाईलच चिचकल्या. काय म्हणायचं तुम्हाला गोष्टीवर फक्त आणि फक्त बाबा 100तल्या 50 सोयरेगी या मोबाईल इचकवल्या पहा. खरं सांगू मोबाईल चांगलाही तितकाच आहे वाईटही तितकाच आहे. पहा एका पठ्यान तिला मेसेज केला म्हणलं अगं तू जर जेवत असेल तर मला घास पट पाहत आहे. काय गरज आहे का. तू जर जेवत असेल
तर मला घास पाठव, तुझं झोपली असेल मला झोप पाठव, तुझं रडत असेल तर मला आसू पाठव. यानं 3 मेसेज केले, तिकडून एकही रिप्लाय आला नाही. पण 10 मिनिटांनी तिकडून रिप्लाय आला, अरे मी जेवत नाही तर मी घास पाठवू शकत नाही, मी झोपली नाही तर मी आसू पाठवू शकत नाही, मी आता रडत नाही त्यामुळे आसू पाठवू शकत नाही, मी झोपली नाही त्यामुळे झोप पाठवू शकत नाही, मी आता सध्या वेळेला भांडे घासते, खरकट पाठवू का? मोबाईल लई हिचं काय केलंय दादा. अर्जुनासाठी देव रथातला खाली उतरला. अर्जुनाच्या मनात आला, रे देव सुद्धा नाही, आता देव सोबत असून अर्जुनाला ही इच्छा झाली. पहा ऐका माय बाप, जवळ होऊन घसा जाईल माझा कामातून. काय का देव मायबाप रथातला खाली उतरला आणि कोणासाठी? अर्जुनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आता गोड शब्द आहे का बघा, देव रथातला खाली उतरला आणि काहीच नाही, नुसता झुडपाच्या आड देव गेला. झुडपाच्या आड गेला, काहीच नाही. अर्जुनाच्या मनात आलं म्हणून देव मायबाप झुडपाच्या आड गेला आणि काहीच नाही. खांद्यावरचा पितांबर नुसता असा पदरासारखा घेतला देवानं. कोण? श्रीकृष्णानं पदरासारखा घेतला तर माझा श्रीकृष्ण साक्षात सुभद्रा झाला. दादा कुठून त्याने लिपस्टिक खाल्ली त्याचं त्याला, कुठून त्यानं कातरल्या त्याचं त्यालाच माहित दादा, कुठून इतक्या सैन्याची चप्पल आणली त्याची त्यालाच माहित दादा. अर्जुनाच्या मनात आलं तर माझा श्रीदेव अर्जुनाची बायको सुभद्रा झाला. आता ऐका, सुभद्रा झाला देव, अर्जुनाची बायको झाला. अर्जुन रथात आहे, उदास बसलेला आहे आणि माझा श्रीकृष्ण सुभद्रेच्या रूपात रथाच्या पाठीमागून आला आणि धापा टाकत झाला. अर्जुन मला इथं माझ्या ओळखीचंच आहे. बायकोचा श्वास घ्या, काय म्हणला, अरे तो श्वास ओळखीचाच आहे. अर्जुनाने इकडे तिकडे पाहिलं, इकडे पाहिलं, काहीच नाही दिसलं. पण अर्जुना रथाच्या पाठीमागं पाहिलं तर साक्षात सुभद्रा दिसली. अर्जुना तर उडीच म्हणली, बापरे सुभद्रा तू कशी आली? सुभद्रा म्हणली, मालक तुम्ही आठवण करा आणि मी येऊ नये याला काय बायको म्हणतात रे? हा, तुम्ही इथं आठवण काढली तर मला घरी उचकायला बोलवले. पाहत आहे आणि कोण? देव. मला तुम्ही इथं आठवण काढली तर मला घरी उचकू लागले. सुभद्रे मालक तुमच्यासाठी धापा टाकली, बघा मला किती दम लागलाय. अर्जुनराव खाली उतरले, इतके फिरले काम एकनाथच्या मनात. ऐका माझ्याकडे बघा तुम्ही, इतके फिरले. अर्जुन खुश झाला. अर्जुन म्हणला, सुभद्रे पटकन तू घरी जाय, तू पटकन घरी जाय. माझा श्रीकृष्ण पाणी आणायला गेलेला आहे, तो जर आला, मी जर रथात नाही दिसलो तर सगळा गोंधळ होऊन जाईल आणि तू घरी जा. माझा देव पाणी आणायला गेला. हे कोण आहे? देवच ना. आता ऐका किती गोड दृष्टांत आहे पहा. तू पटकन घरी जा. सुभद्रा म्हणली, मालक तुमच्यासाठी धापा टाकत मी तर पळत होते आणि मला म्हणता जा घरी. मी जाईन पण मला या वनातली काहीतरी आठवण द्या तरच जाईल, अशी नाही जाणार. अर्जुना म्हणली, तू माझ्यासाठी धापा टाकत पळत आली, सांग काय पाहिजे? सुभद्रा म्हणली, मला तुमच्या बोटातली अंगठी द्या. आता वनात साडी तर नाहीच ना, मला तुमच्या बोटातली अंगठी द्या. अर्जुनाने पटकन आपल्या बोटातली अंगठी काढली, सुभद्रेच्या बोटात घातली. आपण घालतो का साखरपुड्यात? सुभद्रेच्या बोटात अंगठी घातली आणि आता अर्जुन काय म्हणतो, बा सुभद्रा तुला माझी विनंती, बरं तुला जायचं ना कमलनगरला जायचं ना, तोरणा मार्गे जाऊ नको. का? माझा देव तिकडेच पाणी आणायला गेलेला आहे. तू जर तिकडे गेली आणि माझा देव जर रस्त्यात भेटला तर गोंधळ होईल. तू तर आलीच कशी विचारलं. काय कर, एखादा शॉर्टकट मार्ग असेल तर कमलनगरला त्या मार्गे जा. सुभद्रा म्हणे, बरोबर जाते मी. आता ऐका, बोटात त्या अंगठी दिलेली आणि तो सुभद्रा म्हणजे श्रीकृष्ण. पुन्हा ती सुभद्रा एका झुडपाच्या आड गेली. तो पण अर्जुन रथात सावसूद होऊन बसली, जसं काय काहीच नाही घडलं. आता ऐका, आता ती सुभद्रा म्हणजे कोण? श्रीकृष्ण. पुन्हा असे झाडाच्या आड गेले, डोक्याचा पदर काढला, साक्षात माझा श्रीकृष्ण तयार झाला. दादा काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. तू मेरा यार है, मेरा दिलदार है. इतका देव सुंदर, हा इतका देव सुंदर झाला माय बाप. किती
किती सुंदर त्याचं वर्णन करत असताना गवळणी म्हणतात देवा तू किती सुंदर आहे रे एक तू तेरे ओठ पतले दुसरा लाली लगी गवळणी म्हणतात देव तू इतका सुंदर आहेस किती एक तू तेरे ओठ पतले दूसरा लाली लगी ए देवा तीसरा 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 तेरा मुस्कुराना दिल दीवाना हो गया काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है तू मेरा यार है मेरा दिलदार है तू मेरा यार है मेरा दिलदार है काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है तुम्ही ऐकताय का गेले ऐकताय इतका दिवस सुंदर होता आता अर्जुन रथात येऊन बसलेला आहे सावसूत बसलाय आणि आता श्रीकृष्ण सुभद्रेचा श्रीकृष्ण झाला आणि आता देव आला बा पाण्याचं निमित्त करून आता आहे का अर्जुनातला रथात अर्जुन पाहिला आणि श्रीकृष्ण मला अर्जुना चेहरा पाहिला की लक्षात आलं पा माणसाचा चेहरा सांगते तुम्ही काय काशी गेलेली माणसाचा चेहरा माणसाच्या शरीराचा आरसा आहे तुम्ही किती इमानदार आहे तुमचा चेहरा सांगतो तुम्ही किती लबाड आहे तुमचा चेहरा सांगतो तुम्ही किती गावात कुटाने केली तुमचा चेहरा सांगतो तुम्ही गावात किती इमानदारी राहता तुमचा चेहरा सांगतो सप्त्यात पट्टी दिली का नाही चेहरा सांगतो दादा माणसाचा चेहरा शरीराचा आरसा आहे अर्जुनाचा चेहरा पाहिजे श्रीकृष्ण मला अर्जुना मला काय देवा इथं कुणी आलं तर का माझ्या नाही देवा शपथ नाही देवा वाद आहे अहो कुणी आलंच नाही शपथ घालायची गरज आहे का काय गरज आहे का शपथ नाही देवा शपथ नाही कोणी आलं हे पहा आता तो देव आहे दादा अर्जुना नक्की नाही शपथ कोणी इथं आलं नाही देवा आणि मग चेहरा काय पडलाय तुझा म्हणलं नाही नाही काही नाही तसं काही नाही कुणी चालू नव्हतं का नाही म्हणला थांब कोणी आलं नव्हतं ना देव इतका चतुर आहे दादा देवच्या तूर देवच्या तूर देवच्या तूर देवच्या तूर जाणोनी अंतर वर्त तसे इतका चित्र पूर्ण आलं मला कोणीच नाही आलं आता आहे का अंगठी कुठे आता कोणाच्या आता देवाच्या कशामुळे आली सुभद्रा झाला म्हणून आली हे काय म्हणते कोणीच नाही आलं देव म्हणले थांबतो आता पुन्हा देवाने अर्जुन रथात फिरले बा अर्जुनाचा अगोदर स्फोट भरला तो सुभद्रा आले म्हणून देव म्हणला देवा अर्जुन म्हणला देवा जाऊ दे बजायला फिरणार चल मला फिरली चल वापस रथ फिरला आणि आता देवाने चतुराई केली म्हणला मला माहिती म्हणलंय मला शपथ देव कोण द्यायला म्हणलाय ना आता याची चुकीच्या लक्षात आणून दिली पाहिजे म्हणून पहा नेहमी सांगत असतो पहा आपण केली चूक पहिल्यांदा मान्य केली पाहिजे माणसाला झाकून ठेवायची भलती सवय हे पहा केलेली चूक कधी ना कधी उघडकीस येते म्हणजे येतेच इकडे नाही का ते आमच्या महाराष्ट्रात नाही का तुम्ही कर्नाटकात नाही का आमच्या महाराष्ट्रात आहे का मायबाप अहो केलेल्या चुका कधी ना कधी उघड्या पडतात म्हणजे पडतात अर्जुन नाही म्हणला होता ना आता देव पुन्हा रथ हाकायला पुढे बसला अर्जुन रथात मालकासारखे मागे बसलेले आणि देव इतका चतुरी पहा आता माझ्या हाताकडे पहा तुम्ही देव पुढे घोड्याचे लगाम देवाच्या हातात आहे आणि एक हातात अशुद्ध घोड्याला मारायचा चाबूक आहे आता खरं सांगा बैलाला घोड्याचा चाबूक असा समोर मारता येत नाही का आता आपण सगळे शेतकरी माणसं आहे अहो भाई आपण गाडी बैल हाकायला बसलो एक हातात बैलाचे कासरे असते अशी समोर आपल्याला हाणता येत नाही का हाणता येते ना तसं देवाला पण हाणता येते पण शिव काय म्हणलं तर माईचं कोणी आलं नाही हे लक्षात आणून देण्यासाठी
एक हातात लगाम आहे आणि ज्या हातात अंगठी होती की नाही अर्जुनाने घातलेली मुद्दाम त्या चाबुकाचा देव असं करायचं हा माझ्या पोटाकडे पाहून हाताकडे पहा माग कोण आहे बोला बोला माग कोण आहे अर्जुन पुढं घोडे लगाम आहे आणि चाबुकाचा हात घेऊ इकडे पहा चाबूक हा चाबूक इकडे कुठं हा का माहिती का माझ्या कोण नव्हतं आलं हे लक्षात आणून देण्यासाठी अर्जुनाच्या डोळ्यासमोर अंगठीचा आता ऐका ना अर्जुनाने ती अंगठी पाहिली म्हणलं बाबू आपण तर मायच्या म्हणलं कोणी आलं नाही मीच्या तर अंगठी आलीच कशी बहुतेक सुभद्रेची नीची रस्त्यात गाठ पडली मी तर म्हणलो मायच्या कोणी आलं आता किती अवघड झालं घरी रथ जाऊस तो सुद्धा दम निघला नाही अर्जुनाला दारात रथ पोहोचला अर्जुनानं ताड रथातून खाली उडी मारली उडीच सुभद्रे बाहेर आहे सुभद्रे तुला पहिला म्हणतो बाहेर आहे सुभद्रे बाहेर आहे बाहेर सुभद्रा बाहेर आहे काय म्हण अंगठी कुठे दाखव अंगठी कुठे दाखव सुभद्रा म्हणजे कोणती अंगठी कसली अंगठी काय अंगठी दाखव पहिली मला बाकीच काय सांगू नको पहिल्यांदा मला अंगठी दाखव मला कोणती अंगठी हो काय तुम्हाला पिस लागले का काय कसली अंगठी अर्जुन आठवण कधी माहिती का तुला का अशी धापाटाकत आली होती आणि तुम्हाला म्हणली मनातली काहीतरी आठवण द्या आणि मग मी तुझ्या पोटात माझ्या पोटात अंगठी काढली तुझ्या पोटात घातली सुभद्रा म्हणली माय मी तर घरीच आहे आणि तुम्ही कोणत्या सुभद्रेच्या पोटात अंगठी घातली माझा तुमच्यावर विश्वास उडाला असं म्हणणार तितक्यात अर्जुनाशी बाईच मागासाठी मारायसाठी देवाने विचार केला आता आपण जर मध्ये नाही पडलो याचं काय होते आता भांडण होते मला म्हणते घटस्फोट होण्याची शक्यता आहे देवच मध्ये आला असं अर्जुनराव तिला तुम्ही मारू नका तुम्हाला सुभद्राच पाहिजे मनातली म्हणजे डोळे बंद करा अर्जुनला डोळे बंद केले लावले पुन्हा माझ्या देवानं खांद्यावरचा पितांबर डोक्यावर घेतला आणि सुभद्रा अर्जुन अवघड हा हे रे पुन्हा देव मायबाप श्रीकृष्ण झाला माझा दृष्टांत संपला सिद्धांत आहे का अर्जुनाच्या नुसतं मनात आलं होतं काय माझी बायको जर माझ्या सोबत असते तर कृष्ण अर्जुनाची बायको झाला दादा माऊली म्हणतात देवा तू भक्ताची बायको होतो हे देवा अरे तू भक्ताची बायको होतोस ना माऊली म्हणतात देवा माझी सुद्धा इच्छा आहे काय मला सुद्धा तुझ्याशी लग्न करायचं देवा माऊली म्हणतात तू माझा पती झाला पाहिजे देवा आणि मी तुझी बायको झाली पाहिजे देवा सोयरी करून देणारे निवृत्तीनाथ दादा आहे निवृत्तीनाथ दादा ओळखीचे तुमच्या कुठले बिदरचे माऊलीचे मोठे बंधू आहे सोयरी करून देणारे निवृत्तीनाथ दादा आहे नवरी ज्ञानोबार आहे नवरदेव पांडुरंग परमात्मा आहे आता निवृत्तीनाथ दादा माऊलीची सोयरी करतात सोयरी करताना काही बोल्यास नवरदेव कसा आहे आता गोड प्रमाण होतो पांडुरंग कांते पांडुरंग जाते
कांती दिव्यतेज झळकते रत्न किळफाती प्रभाव अगणित लावण्य तेज पुंजळ रे नवर्ण तिची शोभा कानडाव विठ्ठल करनाथ तेने म्हणलागे याला भेटो तेने म्हणलागे याला भेटो काय काय चालले गोडे काय काय चालले इतक्या गोडे दादा त्या माणसाला किती दायक नाही आवडतात काय काय चालले किती दायक आवडतात काय काय चालले एकदाच नाही आवडतात चला आपला विषय लांबवर आता एवढा सुंदर नवटे पांडुरंग आहे निवृत्तीनाथ दादा सोयरी करून देतात माऊली नवरी होतात आता सोयरीकीत काही बोली असतात पहा शिंदे साहेब बोली कुठं शिंदे साहेबांना सोयरी केली म्हणून कुठे सोयरीकीत काही बोली असतात पहा काय बोली असतात तुमचा बैल केवढा लिखायचा आहे बैल सौद्या तिकडच्या राहत आहे ऐका मग सोयरीकीत काही बोली असतात बाबा तसं निवृत्तीनाथ दादा सोयरी करतात तर सोयरीकीत बोली आहे का निवृत्तीनाथ दादा म्हणतात पांडुरंगा माझ्या माऊलीला तुम्ही नवरी म्हणून स्वीकारा पांडुरंग म्हणले मी स्वीकारतो पण माझी एक अट आहे काय अट आहे माझी एक अट आहे माझी अट जर तुम्हाला मान्य असेल की माऊली मी नवरी मी स्वीकारतो काय अट आहे आता पांडुरंग परमात्मा माऊलीला म्हणतात माऊली तुम्हाला मी जर पती म्हणून पाहिजे असेल आपलं पती पतीचं नातं जुळवायचं असेल तर माझी अट आहे माऊली मुली बोला ना देवा काय अट आहे पांडुरंग म्हणतात तुम्हाला मी जर पती म्हणून प्राप्त झालोच आपला पती पतीचं नातं जो जुळलं आपला संसार जो जुळला तर मला माऊली संसारात तक्रार चालणार नाही माऊली मुली मान्य मला संसारात भांडणं चालणार नाही माऊली मुली मान्य मला संसारात वाद चालणार नाही माऊली मुली मला ते सुद्धा मान्य माऊली मुली आता माझी अट आहे का देवा तुम्ही मला पतीहून प्राप्त झाला अहो भांडण वाद तक्रार माऊली ओ देवा हे तो सोडूनच द्या पण तुमच्याशी संसार करत असताना देवा भांडण वाद तक्रार तर करणारच नाही पण तुम्ही मला 5 गाठीचं वस्त्र जरी मला नेसायला दिलं देवा तरी मी तुमच्याशी तक्रार करणार नाही कीर्तनकारानं कीर्तनात सगळी मुद्दे सांगायचे पण तासाला धरूनच सांगायचे तुमचं तास कुठे आहे नाही तर खुट्या धरूनच राहायला पाहिजे नाही तर खुटा कळलं तुम्हाला दिवसभर आपण बैल कुठेही चालतो संध्याकाळी खुट्याला बांधतो तसं कीर्तनकारानं कोणताही विषय कीर्तनात हाताळायचा पण विषयाला धरूनच हाताळायचा
नाही तर तुमचं कीर्तन चाललंय मुधोळमध्ये आणि कीर्तनकार 2 तासामध्ये चांगला बिदर जिल्हा फिरून येतो आणि पाहुणे आकार म्हणतो तू गोबरा काय म्हणतात तू गोबरा म्हणतो तू काहीच बोलू नाही बघ कीर्तन सोड. बरोबर बोलतो ना मी. कीर्तनाकाराचा मुद्दा असतो दादा, त्यामुळे त्या अभंगाच्या विषयात धरून बोललं पाहिजे. मग ऐका काय बोललो मी. माऊली म्हणतात देवा तक्रार वाद भांडण कुठे घेऊन बसले. तुम्ही मला पटवून जर मिळाले ना वाद तक्रार तर करणारच नाही, पण तुम्ही मला 5 दामाचं वस्त्र जरी नेसायला दिलं 5 गाठीचं वस्त्र जरी नेसायला दिलं ना मी तक्रार करणार नाही. पण शब्द काय आहे का 5 दामाचा घोंगडा निसे. महाराज घोंगडा माऊली कशी नेसते. शब्द काय घोंगडा नेसेल. आता माऊली घोंगडा नेसणार काय याचा अर्थ काय. घोंगडा कोणता आहे आणि 5 दाम कोणते ते ऐका. आता घोंगडा माऊलीचे शब्द सांगतो तुम्हाला, ऐकता ना तुम्ही. माऊलीच्या शब्दात सांगायचं तो घोंगडा ऐका कोणता आहे. घोंगडा माऊली देवाशी मानताना म्हणतात देवा अरे तू इतका कपटी आहेस. हे देवा अरे तू इतका कपटीस रे देवा. अरे षडगुण गोणे रत्न जडित ते तुझ श्याम सुंदर शोभली रे. आमची नवाठाई फाटून गेली ती तू आम्हासी दिदली रे. आणि म्हणता देवा कानोबा तुझे मी म्हणतो ते पुढचं करायचं अगोदर तुम्ही. हा कानोबा तुझे एक हा घोंगडी. कानोबा तुझे मी म्हणतो तसं ताकद लावा सगळेजण. मी एवढी ताकद लावला असं एक हा कानोबा तुझे घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. तुझी घोंगडी कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा तुझी घोंगडी चांगली. तुम्ही म्हणता का महिला म्हणता का पावदे बरे बघू द्या मला मुदवाच्या बायका साधारण वाटलं का तुम्हाला. कानोबा तुझी घोंगडी चांगली. कानोबा घोंगडी चांगली. आता दुपट आता दुपट हा का आता सगळ्या. कानोबा तुझी घोंगडी चांगली. का का कसा आवाज आहे आमचा. आपलं पाहिजे आता मला हे सांगायचं घोंगडी म्हणजे काय. काय म्हणली माऊली देवा आरामची नवाठाई फाटून गेली. तुमचं आमचे शरीर घोडे ना 9 ठिकाणी फाटकय. याच्यावर सरळ अर्थ असा होतो माऊली या शरीराला घोंगड म्हणतात. आता घोंगड कळलं महाराज, पण 5 दाम काय प्रकार आहे. 5 दाम माऊली म्हणतात 5 दामाचा घोंगडा नेसेल. याचा काय अर्थ करायचा. आता 5 दाम कोणते. आता वाजवायला आपल्याकडे महाराज चांगले एक प्रमाण गातो तर त्रास केला तरी गातो मी थोडस. आता विलच नाही माझा जाऊ दे. ऐका 5 दाम कोणते पा वाजवायला गोडे पोरो वाजण्याचा आणि लावसना शेखी ज्याचा त्याला देणे लागे. 5 जणांचं उसना आलंय. कोण कोण 5 भूताचं कोण.
उघड्याकडे तुम्हाला थोडा ठेवावं लागते आणि थोडा ठेवून नाहीच लागलं तर मग साऊथ लागलं मग थोडा ठेवून चाललंय. कळलं तुम्हाला? समजले मला की इशारा काफी होत आहे. किती गोड वाजवलं हे या लेकराच्या टाळ्या होत्या जोरात. लेकरा शोभा मारा आणि कीर्तनाला टाळकऱ्यामुळे शोभा राहते. कीर्तनकार कसा असू द्या झोपलेला असला तरी टाळकऱ्यामुळे शोभा राहते. त्याचा उभा असला तरी टाळकऱ्यामुळे शोभा राहते. त्याचं वादकामुळे मला वादक असा पाहिजे. मी शिंदे साहेबांना वादक कसं काय ते म्हणजे नंबर 1 केला. कारण मला जो थोडं कळते ना म्हणजे मी 3 वर्ष पप्पा शिकलेलो आहे. हे सोपं नाही मला. ज्याला जसं पाहिजे तसं वाजवायसाठी तयारी लागते. तयारी घासलेली असल्याशिवाय ते जमत नाही. नाही तर आपण इतकं चांगलं म्हणा पंचभूताचा गोंधळ त्या नावाचा धा धाकी मेला घेत ते सोपं नाही हो. खरंच सोपं नाही. पाखवाजाचे बोल वाजवणं इतकं सोपं नाही. याच्यात एकही बोल तुम्ही म्हणू शकत नाही. पाच तुम्ही थांबा म्हणता का तुम्ही म्हणा बरं. हा कडान तिरकड तक तक तिरकड दहा कडान दहा तिरकड तक तक तिरकड दहा कडान दहा तिरकड तक तक तिरकड दहा कडान दहा म्हणा. लगेच कोणी म्हणत चला आपल्याकडे 500 रुपये बक्षीस घेऊन जा चला तुम्ही जवळ काय कडान तिरकड तक तिरकड दहा कडान दहा तिरकड तक तिरकड दहा कडान दहा तिरकड तक तिरकड दहा कडान दहा इकडे बघा 3 दा. तसं श्रोत्याचं पाहिजे तुम्ही किती दिले समाधान जर मिळलं नाही तर ते सुद्धा समाधान देत नाही. कुठून बाजूला गेले तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही सांगा या शरीरात 5 तत्व आहेत. 5 दामाचा कोणते 5 दाम आहेत? मग हे सांगितले पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ हे लागला सकळ अहंकारच्या पाठी अहंकारच्या पाठी पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ. या शरीरामध्ये 5 तत्व आहेत. कोणते? पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश. माऊली म्हणतात देवा हे देहरूपी घोडा याच्यात 5 तत्व जरी असले हे नासक जरी असेल हे 9 ठिकाणी फाटक जरी असेल तरी 5 दामाचा घुंगडा निशेन बसलं पिठात आपलं. माऊली म्हणतात मी असं तुमच्याशी नातं जोडू पण तक्रार करणार नाही. आणि पहा हे नातं इतकं नाजूक आहे. पहा ऐकता तुम्ही हे पती पत्नीचं नातं इतकं नाजूक आहे. इतकं नाजूक आहे. बाकीचे सगळ्या नात्याला उपमा देता येते पण या नात्याला उपमा देता येत नाही. आणि हे नातं कोणासोबतही जोडता येत नाही. सांगू दृष्टांत ऐका. एका गावात नवीनच एका मुलाचं लग्न झालं. लग्न होऊन त्याचा जीव गेला. 1 वर्ष लग्न झालं आणि 1 वर्ष लग्न होऊन झालं मायबाप आणि 1 वर्ष लग्नाचं पार पडलं. 1च वर्ष झालं तर दुर्दैव असं त्याचं दादा त्याची आई वारली. 1च वर्ष आई वारली. ईद करू लागला. आईच्या प्रेताकडून आई माझा सुखाचा संसार तुला बघायचं नव्हतं का गाय? का ग मला सोडून गेले? कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण वागी तुझ्या या बाळा. आईच्या प्रेताला
कोटरा कोटरा लागला, आई माझा सुखाचा सगळं तुला बघायचं नव्हता का? इतका रडू लागला, इतका रडू लागला. गावातल्या 50-50 महिला एकत्र आल्या आणि त्याला समजूत होईल, बाबा अरे जाऊ दे रे, होतच असते बाबा, जातच असते. आएगा सो जाएगा, राजा रंग का फकीर. इथं जन्माला कोण आले बाबा? प्रत्येकाला मरायचं रे. तो मला माझी आई गेली, तो मला तुझीच. त्या महिला म्हणल्या 50-50, अरे जशी ती तुझी आई होती ना, तशी ती आमची आई. जसं तुला दुःख आहे तसं आम्हाला दुःख आहे, रडू नको. तुझी एक आई गेली म्हणजे काय झालं? आम्ही तुझी आई होतो, पण तू रडू नको. त्याला बरं वाटलं बाबा, आपली एक आई गेली पण आपल्या 50 महिला माझ्या माया झाल्या, माझी आई झाल्या. त्याला बरं वाटलं. कसं बस पुन्हा 1 वर्ष गेलं दादा. पण काय त्याचं दुर्दैव, त्याची बहीण वारली. बहीण वारली. इतकं रडला ताई. माय गेल्यावर बहीण मायसारखी राहते, माय गेल्यावर बहीण आईसारखी राहते. ताई आता तू सुद्धा मला सोडून गेलीस ग. पुन्हा बहिणीच्या प्रेताला कोटळला ताई, का मला सोडून गेली, का मला सोडून गेली. पुन्हा 50-50 महिला एकत्र आल्या आणि त्याला समजून गेला, बाबा अरे जाऊ दे बाबा, रडू नको. जास्त रडायचा, अरे रडू नको. तुझी बहीण तशी ती आमची सुद्धा बहीण आहे. तुला जसं दुःख आहे तसं आम्हाला सुद्धा दुःख आहे. तू रडू नको. तुझी बहीण गेली म्हणजे काय झालं? आम्ही तुझ्या बहिणी होतो. तुला राखी पौर्णिमेला राखी बांधायला येतो, तुला दिवाळीला आम्ही उठणं लावायला येतो, तुला आम्ही बहिणीचं प्रेम देतो. पण तू रडू नको. त्या तिथे बरं वाटलं, बाबा माझी एक बहीण गेली तर 50 महिला माझ्या बहिणी झाल्या. पुन्हा 1-1.5 वर्ष जाते ना जाते, त्याची बायकोच मग तुम्हाला सांगतो काय झालं, बायकोच वारली. आता तर इतकं रडू लागलं. असे माणूस हुशार कीर्तन आल्या तर सीन देतो बरं का धनराज भाऊ. ते आल्या तर सीन देतो, नाही तर आपण काय सांगा माणसं असे जमल का ते. बायको मी इतका रडू लागला. पुन्हा 50-50 महिला एकत्र आल्या. म्हणजे मला काय सांग तुमच्या लक्षात यायला लागले. ऐका, पुन्हा रोड लागला. अरे बापरे, काय झालं असं? माय गेली, माझी बहीण गेली, आता माझी बायको गेली. पुन्हा महिला म्हणजे अरे जाऊ दे बाबा, होतच असते, अरे जातच असते बाबा. उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख तेरे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. अरे बाबा रडू नको. जसे त्या महिला समजून घालायच्या तसं तुम्हाच्या असं कसं झालं, अशी कशी सोडून गेली, बहीण गेली, माय गेली, आता बायको सुद्धा. बायका बघा जाऊ दे रे बाबा, अरे होतच असते असं. कोण जन्माला प्रत्येक जन्माला जशा महिला समजून घालायच्या तसा तो छाती बडवायचा. महिला म्हणजे मर जा, रड. घंटा जरी तो समजून शांतच होत, रड जा. इतकं काय तुला रड? तू म्हणलं दुःख मला या गोष्टीच वाटते. म्हणलं माझी माय मिली, तुम्ही माझ्या आई झाल्या. माझी बहीण मिली, तुम्ही माझ्या बहिणी झाल्या. मला दुःख या गोष्टीचं वाटतं, आता एकही समोर येत नाही. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का माय बाप आईच नातं आपण प्रत्येकाशी जोडू शकतो, म्हणू शकतो ही माझी आई आहे म्हणू शकतो. बहिणीचं नातं कशी जोडू शकतो, दादा ही माझी बहीण आहे म्हणू शकतो. पण दादा पत्नीचं नातं आपल्या पत्नीशिवाय दुसऱ्या कोणाशी जोडू शकत नाही. पत्नी फक्त स्वतःची पत्नी म्हणजे आपली पत्नी आहे. बाकीच्या स्त्रिया आपल्यासाठी माय बहीण आहे दादा, यालाच म्हणायचं परमार्थ. आपल्या पतीशिवाय बाकीच्या स्त्रिया पराबिया नारी माऊली समान. आईचं नातं प्रत्येकाशी, बहिणीचं नातं प्रत्येकाशी, पण पत्नीचं नातं फक्त आणि फक्त पत्नीशीच. असं नाजूक नातं माऊली देवाशी होतं. इतकं नाजूक नातं आहे. माऊली म्हणतात देवा तुम्ही जर माझे पती झाला तर पाचा दामाचा घोंगडा नेसेन. माऊली म्हणतात देवा तुम्ही मला पती म्हणून जर मिळाले ना, मी तुमच्या अगोदर कधी जेवणार नाही. उरले ते मोटके
जेवी नगे बाई, ये समझ में आ रहा है का नहीं? आ रहा है, आ रहा है, आ रहा है. तुमची भाषा मला नाही, तुमची भाषा सांगितलं असतं. ऐका, माऊली म्हणतात देवा मी तुमची पत्नी झाली आणि तुम्ही माझे पती झाला, तुम्ही तुमच्या अगोदर नाही जेवला, मग उरले ते मोटके म्हणजे कमी मोटके जेवी नगे बाई. आणि पती पत्नीचा हा नियम असावा दादा. पत्नीनं अगोदर आपल्या मालकाला जीव घातलं पाहिजे आणि मग आपण जेवलं पाहिजे, असं मला तर असं वाटतंय दादा. घरातल्या त्या सुवासिनी स्त्रीनं अगोदर आपले म्हातारे सासू सासरे जीव घातले पाहिजे. ऐका, अगोदर आपल्या घरातले आपले म्हातारे सासू सासरे जीव घातले पाहिजे, नंतर आपल्या मालकाला ताट वाढलं पाहिजे आणि नंतर आपलं ताट वाढून घेतलं पाहिजे आणि त्या सर्वांसोबत मायबाप आपण जेवायला बसले पाहिजे. ज्या घरात सासू सासरे अगोदर जेवतात नंतर मालक जेवतो आणि त्यांच्या सोबत दादा त्या घरात जर सून जेवत असेल तर मला वाटते त्या घरातल्या सारखा आनंद स्वर्गात सुद्धा नसेल दादा, स्वर्गात सुद्धा. हल्ली कमी घडते दादा, ही हल्ली कमी घडते, एक एकच जीवन जाते. आणि ही बी म्हणते या अगोदर जेवती बरं का, कचाडून कळत तुम्हाला, कचाडून जेवती. आणि मालक ड्युटी बाहेर नाडे बिदरून मालक मला ना भूकच नाही, तुम्ही जेवण भांडे घासून दे पळत आहे. नाही दादा, माऊली म्हणतात मी असं नाही करणार. उरले ते मोटके आणि किती खाणार नाही, मोटकच खाईल. जेवी नगे बाई, अजून कशी सेवा करणार? कमरी कमरी होईना गईना, कमरी 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 छान छान. कामारी 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 होईन मौले तया गोपाळाचे घर रिगे नगे बाई. आता याचा अर्थ कसा किती गोड आहे पहा. मला वाटते बरं चाललंय का नाही, तुमच्या चेहऱ्याकडून लक्ष द्यायचे, बरं चाललंय. कीर्तनात असं असं इतक्या घाण सोयऱ्याला तुम्ही लोकांनी कीर्तन करा. तुम्ही म्हणजे मुदवळच्या नाही, तुम्ही म्हणजे श्रोते ना, आहे का नाही. इतक्या घाण सोयऱ्याला कीर्तन करा पहा. मी इकडे बोललो ना, इतक्या घाण सोयी लावल्या आल्याला सांगितलं जाते महाराज असलो का नाही. त्याला तारीख येताना सांगितली पाहिजे महाराज येताना साडी नेसून येणे. तुम्ही म्हणाला तुम्ही तसं काही सांगितलं नाही बरं मला. हे पहा कीर्तनात एकच गोष्ट नसावी, कीर्तनात सगळे विषय हाताळलेच पाहिजे. तुम्ही एकच विषय सांगत बसले ना तर कीर्तन श्रोत्याच्या झोपा होतात मस्तपैकी. म्हणून एकच विषय हाताळता कामा नये, सगळे विषय कीर्तनात कीर्तनकारांना हाताळलेच पाहिजे आणि ते अभंगाला धरूनच हाताळले पाहिजे. बरोबर आहे.
मग आता ऐका माऊली काय म्हणतात, कामारे 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 होईल. आता चिंतन कसं आहे पहा, शब्द सारखेच आहेत तिने बी, काहीच काना वेलांटी रस्व दीर्घ काहीच फरक नाही, तीनही शब्द सारखेच आहेत, शब्द एकच आहे पण वापरला कितीदा, कामारी कामारी कामारी, द्विरुक्ती वापरली, द्विरुक्ती सुद्धा. याचा अर्थ काय माऊली, अहो तुम्ही एकदा म्हणले असते चाललं असतं ना, कामारी होईल, दोनदा म्हणायचं होतं कामारी कामारी होईल, पण तुम्ही तीनदा का म्हणता, शब्द एक आहे वापरताय तीनदा, पण ऐका माऊली शब्द तीनदा जरी वापरला असं पण तीनही शब्दाचा अर्थ वेगळा आहे. आता कसं आहे का सांगू, झोपले का माय का, तीनही शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे. आता आहे का, पहिली कामारीचा अर्थ आहे, माऊली म्हणतात देवा पहिली कामारी, मी मनाभावातून तुमची सेवा कर, तुझी सेवा करीन मनोभावे. कशी करीन मी तुमची सेवा देवा, मनाभावातून करीन, पहिली कामारी. दुसरी कामारी, देवा मी तुमची सेवा तुमच्या मनातलं ओळखून करीन, दुसरी कामारी. आणि तिसरी कामारी माऊली म्हणतात, देवा मी माझं पूर्ण जीवन तुमच्या चरणावर समर्पित केलं या भावनेनं, म्हणजे तुमची दासी होऊन सेवा करेन, तुमची दासीचा दास करून ठेवा, अशा भावने तुमची सेवा. कळले तीन शब्द, पहिली कामारी मनाभावातून, दुसरी कामारी तुमच्या मनात ओळखून, तिसरी कामारी तुमची दासी होऊन तुमची सेवा करेन मनाभावातून. हे पहा परमार्थ हा मनाभावनेचा आहे. हा संसार कोणता आहे, हा भक्तीचा संसार आहे. माऊली म्हणतात तेव्हा मनाभावातून सेवा कर, दिसणारी सेवा करणार नाही, नाही तर दिसणारी सेवा लय सेवा. सांगूच तुम्हाला, आता मी रामायणही करतो भागवत कथा, माझ्या दोन्ही विषय एका वेळात अशीच कथा चालू, ऐकता तुम्ही. दिसणारी सेवा वेगळी, मनाभावाची सेवा वेगळी, कथा चालू. आणि कथा चालू असताना एका माऊलीला फोन आला, माऊली कळीन तुम्हाला, तुमच्यात एखादी माऊली आमच्याकडची, माऊलीला फोन आला, माऊल्या ते माय अचानकच कथेतून उठली आणि घरी गेली, पण योग असा होता, फोन असा होता, मामी मी आणि माझे 4-5 मित्र अर्जंट तुमच्याकडे येत आहोत, आमच्या जेवणाची व्यवस्था करा. आणि मामी कोणाला म्हणता, जमलं ना, तुमच्या काळात तेच समजा, आमच्या काळात तेच आहे अजून. मामी मी आणि माझे 5-6 मित्र तुमच्याकडे जेवायला येतो. आता कथेत म्हणलं लागते का मामीचं फोन आल्या, मामी घरी गेली, मामीने जावई येणार असा स्वयंपाक केला श्री बालाजीचा. कोणता श्री बालाजी, बरोबर श्री बालाजी माहिती तुम्हाला, हो काय श्री बालाजी म्हणजे श्री वल्ली ते नाही, श्री बालाजी म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बालुशाही, ला म्हणजे लाडू, जी म्हणजे जिलेबी, श्री बालाजी असा जवयासाठी बेत केला. आणि ऐका ना, आता जवळ येणार म्हातारी कथेतून उठून गेली, जवाई म्हणून असा बेद मेजवानी जेवायला बनवली, ताट सुद्धा तयार केले, हो ताट वाढले, रांगोळ्या काढला, आणि सासूदारा नवास टॉवेल हातात घेऊन, नवस साबण हातात घेऊन, पाण्याची बादली घेऊन दारात उभी, माय आता जावई येतील, असे पाय धुतील, आणि लगेच माझे जावई, माझ्या जावईचे 5-6 मित्र जेवायला बसतील, मग सासूबाहेर उभी आहे, आता जावई येतीलच याच भावनेनं मामी दारात उभी आहे सासू. आणि तितक्या जावयाचा फोन आला, मामी मला माफ करा, मला अर्जंट काम असलं, मी काही येऊ शकत नाही. मामीच्या हातातला साबणही पडला, मामीच्या हातातला एक नवा टॉवेलही गळून पडला, मामीचा चेहरा आईस्क्रीम झाला, आणि मामी आमच्या कथेत आल्या. कथेत आमची आरती चालली, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता, श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जारी चरिता, आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. अशी आरती चालली का, ऐका आता तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, मी जसं जाईल तुमच्याकडे तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. अशी आरती चालली आणि महाराज मामी कथेत आले, आरती संपली, मला मामी म्हणले, महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा थोडीशी, तुमचे पाय
आमच्या घराला लागू द्या, आमचं पुण्य फळाला येऊ द्या, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. मला बरं वाटलं बुवा, काय भावना आहे माझी, आमचे पाय त्याच्या घराला लावू म्हणता. आणि तुम्ही एकटीच नाही, तुमचे सगळे मित्रमंडळी घेऊन जेवायला चला. मला बरं वाटलं बुवा, काय सेवा आहे माझी, तुमचे पाय आमच्या घराला लावता म्हणजे भावना किती चांगली असं मला वाटलं. मी आणि आम्ही 5-6 मिनिटं त्याच्या घरी जेवायला गेलो. आता ताट तयारच होत. श्री जेवायला श्री बालाजी सगळे जेवण झाले आणि पलंगावर बसलो, बडीशोप खाल्ली. तितक्यात मामीची शेजारी नाही, शेजारी प्रत्येकीला नातात काड्या करायला. शेजाऱ्यांनी ताई काय जाऊया ना म्हणे, जाऊया ना देवा नाही स्वयंपाक काय केला, खाला म्हणे कोल्या कुत्र्यानं. जावयाने मी स्वयंपाक काय केला, स्वयंपाक मी खाला म्हणे कोल्या कुत्र्यानं सगळं काय करा. मग तवा कळलं भाऊ हे मनाभावातून नव्हतं, हे फक्त दिसणार होतं. माऊली म्हणतात देवा मी तुमची सेवा दिसणारी नाही करणार, तुझी सेवा करीन मनोभावे. असे मी तुमची सेवा मनाभावातून करेन, तुमच्या मनातलं ओळखून करेन, तुमच्या चरणाची दासी होऊन तुमची सेवा करेन. कामारी 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 होईल तया गोपाळाच घर रेखीन की बाई विठोबा स्वतः दास होऊन या वृत्तीची सेवा केली दादा. अरे या स्वराज्यावरती येणारं प्रत्येक संकट छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःच्या छातीवरती झेललं दादा. स्वतःचे प्राण कुर्बानी लावले राजांनी मावळ्यांनी. केवढे मोठे संकट आले दादा, म्हणतात अरे पडली भवानी किंवा शाहिस्ता बोलला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. पुण्यात शाहिस्ता वस्तीला आला, शिवाजीला अजमावयास शत्रूला. केला गनिमी कावेणी शिवबाने हल्ला, शाहिस्ता बोलत या तोबा या अल्लाह. केला शाहिस्त्यावर प्रत्येक संकट छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःच्या छतावरती झेललं जातं. शाहिस्तेखान संपवला. अरे सिद्धी जवळचा वेढा पन्हागडाला पडला, राजाच्या वेड्यातून सुटले. माजी प्रभू देशपांडे स्वतःचा प्राण कुर्बानीला लावला. अफजल खान नावाचं संकट आलं तर राजाने ते सुद्धा संकट स्वतःच्या छातीवरती घेतलं नव्हतं. राजाने
फाडलं ना शाहिस्तेकाराला त्याची राजाने बोट तोडली सुंदर स्वराज निर्माण केली तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रयतेचा दिवा झेलले आपल्या निधनाच्या रामपणाने लढले बावळे हरसुराला न्यावं. मध्ये देवाचं नाव गाजलं. आठवणीते मनामनातून भगवते न समाधान तरी झालं खरंच ना नाही तर अवघड होते माऊली म्हणता देव अशा राजांनी अशी सेवा केली म्हणून तर राजे आज आपल्या मंदिरात आहे म्हणून तर राजे आज आपल्या लग्नाच्या पत्रिकेवर आहे म्हणून तर राजे आज गावात पुतळ्याच्या रूपाने विराजमान आहे एवढंच नाही राजांनी या स्वराज्याची सेवा मनाभावातून केली म्हणून तर राजा प्रत्येकाच्या हृदयात स्थान करून दे दादा राजा मनात प्रत्येक मंदिरात त्या देवाला स्थान प्राप्त आहे का मनाभावातून सेवा केली खरं आहे का नाही विश्व ऐका मग तसं माऊली म्हणतात अशी मी तुमची सेवा केली तया गोपाळाचे घर रिघेने गे बाय घर रिघायचं तर देवाचं आता इथं ऐका ऐका आता अभंगाचं सरळ भावार्थ सांगतो अशी सेवा करून माऊली म्हणतात आणि देवा कदाचित तुमचा माझा वाद जर झालाच तर घटस्फोट होऊ देणार नाही माऊली म्हणतात फारकती होऊ देणार नाही मग रागवी मी तुमच्या ऋषी माहेरला जाईल पण पुन्हा मी तुमचंच घर रिघन तया गोपाळाचे घर रिघेन गे बाई कोणाचे घर रिघायचं नाही दादा अरे आमच्या जनाबाईन घर रिघाले कोणाचं पांडुरंगाचं म्हणतात जनी मने देवा झाले मी जनी मने देवा झाले मी रिघाले केशवा साई बाबा बालाजीचे नाही मग रिघाले केशवा घर तुझे तुम्ही खरी घेईन सगळं मदत करा पंढरीच्या पेचे जना म्हणते मांडीले पान मनगटावरी तेल घाला तुम्ही मनगटातून तेल घालून माझ्यानं बोबललं तरी जरा म्हणते रिघाले केशवा तुझे तसं जनाबाई म्हणतात तसं माऊली म्हणतात देवा भांडण नाही झालं आपलं तर तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं घर रिघणार नाही तर या गोपाळाचे घर रिघे न गे बाई आता वेळ संपल्यामुळे सरळ सांगतात माऊली म्हणतात देवा भांडण झालं तर मी आपला वाद उंबरठ्याच्या बाहेर जाऊ देणार नाही आपल्या घरात वाद उंबरठ्याच्या बाहेर जाऊ देऊ नये म्हणून पूर्वीच्या काळाला घराला उंबरठे होते लक्षात यायलंय का आता उंबरठेच नसल्यामुळे त्याला ब्रेकअपच नाही त्याला ब्रेकरच नसल्यामुळे घरात झालेला वाद 1-2 मिनिटात घराच्या बाहेर येतो नामदेव माऊली म्हणतात देवा तयाचा उंबरा उशिसा करेल वरली म्हणजे जन्म मरणाची येरजा सारी नगे बाई माऊली म्हणतात देवा मी अशी सेवा करून माऊली म्हणतात देवा मी अशी सेवा करून
ज्यावेळेस मी माझ्या माहेराला जाईल माऊली म्हणतात तर मला निवृत्तीनं दादा मला विचारते जसं महिला मंडळ ऐकता ना तुम्ही हे बघ तुम्ही तुमच्या माहेराला जर गेल्या इथं काही लेखी आल्यात का किंवा तुम्ही लेखीचे कोणाच्या तुम्ही तुमच्या माहेराला गेल्या तर तुमची तुम्हाला माय म्हणते माय कसा चाललाय तुझा संसार तुम्ही काय म्हणता मा अगदी छान चाललंय बाई तुझी सासू कशी आहे तुझा सासरा कसा आहे तुझा दीर कसा आहे तुझी भावजाई कशी आहे विचारते का नाही माय मग आपण काय सांगितले पाहिजे तसं लेख म्हणते माय सासरा माझा बाप समान सासू माझी आई प्रमाण सांगना देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला दीर माझा भावा समान दीर माझा भावाप्रमाण ननंद माझी बहिणी प्रमाण तुझी आधार जीवाला सुखी आहे मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला असं आपण सासरल्याचं माहेरला सांगितलं पाहिजे असं सांगितलं पाहिजे का इकडं हे पा खरंच संसार टिकवायचा असेल तर लेकीनं माहेराला गेलं इकडं कसं असो पण तिकडं चांगलं सांगितलं पाहिजे का तुम्ही जर तुमच्या सासरच्या घरात तुमच्या मायबापा सांगितलं काय होतं माहितीये का दादा एक तर तुम्हालाही दुःख आणि तुमच्या मायबापाला दुःख होते मग म्हणतात झाकली मुठसवर इकडं कसं का असे ना पण म्हणलं पाहिजे आई माझा संसार नंबर येते आई माझी सासू नंबर इकडे कशी का असे ना ननंद लवंगी मिरची का असे ना पण बहिणीसारखी म्हणली पाहिजे त्याचा त्याला काय होतं तुमच्या मायबापाला त्याचं सुख मिळते नाही तर तुम्ही तुमचे मायबाप दुखी आणि तुम्ही दुखी म्हणून कुछ ना कुछ ऍडजस्ट करणं पडत आहे असं माऊली म्हणतात तेव्हा मी तुमच्याशी असा संसार करण आणि मग मला निवृत्तीनं दादा विचारतील मी माहेराला जर गेली माऊली म्हणतात तर निवृत्तीनं दादा विचारतील माऊली मी तुमचा संसार पांडुरंगाशी जुळवलाय कसा चाललाय मग मी माझ्या निवृत्तीनं दादा सांगितलं दादा निवृत्ती ज्ञान देव पुसतील वर्म मी काय सांगेन दादा तयाची कमीन पुरे न गे बाई तयाची कामिना म्हणजे तुमची जशी इच्छा होती तयाची कामिना पुरे न गे बाई दादा तुमची जशी इच्छा होती ना तसा माझा भक्तिरूपी संसार पांडुरंगाशीच चालू आहे असा निरूप मी माझ्या दादाला सांगेन निवृत्ती ज्ञानदेव उसतील वर्म तयाची कामिना पुरे न गे बाई असा अर्थाचा अभंग आहे आता किती गोड लागलं तरी ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सकट खा या अभंगाचा अर्थ असाच असेल असा माझा काही दुराग्रह नाही कोणत्याच कीर्तनकारा म्हणून येतात काय या अभंगाचा अर्थ हाच आहे म्हणता येईल आपल्याला अहो संतांचे अभंग म्हणजे समुद्र आहे काय समुद्र महिला म्हणजे खरं सांगा समुद्राचं पाणी घागरीने किती दिवसात उपसले जाईल झोपल्या का तरी उपसल्या घागरी नाही हांडा नाही माठ नाही डेरा नाही तर मोटरला समुद्र उपसल्या जात नाही तसं संतांचे अभंग म्हणजे समुद्र आहे या समुद्ररूपी अभंगाचा जर थांग घ्यायचा म्हणला या 2 तासाच्या घागरीने किती उपसणार आहे पण या अभंगाचा अर्थ असा कोणीच म्हणून दादा आपण त्या अभंगात चिंतन करायचंय आपण त्या अभंगाचा अनुवाद करायचा आहे आपण त्याचा अंदाज लावायचा आहे आणि आपण तो अनुवाद या 2 तासात केलेला आहे सर्व मुधोळकर ग्रामस्थांचा गोड सप्ताह सर्व ग्रामस्थांना धन्यवाद सर्वांना वंदन आहे आमचे हे धनाजीराव बिरादर आमच्या दादानी इथंच मला सांगितलं आमच्या शिंदे साहेब तोरण्याला म्हणजे आम्हाला एक तारीख द्या बा तुम्ही तुला तुमचा फोन तर येऊ द्या आणि तुम्ही आठवणीने शिंदे साहेबाकडून संपर्क करून मला इथपर्यंत तुम्ही बोलावलं तुम्हाला सर्व गावकरी मंडळीच्या
दर्शनाचा लाभ प्राप्त झाला. सर्व ग्रामस्थांना वंदन करतो. बरं वाटलं मला. पुढच्या वेळेस पण यायचं झाली. आता हे पहा, ते असं राहते, चोरी करणारा चोरी करून द्यायची, नांदायची ते आपलं आपण ठरवायचं. हे ना चोरी करून दिली. आता नांदणं ते तुमच्या माझ्या बनवणार आहे. घटस्फोट घ्यायचा आहे हे म्हणतात, घटस्फोट घ्यायचा नाही. त्याआधी घटस्फोट नाही याचा तर सुरळीत आहे. घटस्फोट कधी घ्यायला लागते? सुरळीत नसते. आता आपला घटस्फोट नाही याचा अर्थ आपला सुरळीत आहे ना. असं सर्व ग्रामस्थांना जुनी जुनी मानसिकता ऐकायला कीर्तनाला सगळ्याचीच गरज आहे. तरुणही पाहिजे, जुनी माणसंही पाहिजे. सर्वाशिवाय कथा कीर्तनाला शोभा नाही. सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा वंदन करतो. सर्वांना धन्यवाद देतो. थोडस पद्धत मला असं एकदा मागं पाहावं लागेल, एकदा पुढं पाहावं लागेल. सगळे श्रोते कीर्तनाच्या समोर असावे असं नियोजन झालं बरोबर आहे. हेच तो स्टेज भाग घ्यायचं पुढच्या विचारास. स्टेज अजून माग घ्यायचं म्हणजे माणसं सगळे कीर्तन करायचं समोर बसतात. म्हणजे कीर्तन काय इकडे पाहिजे गरज नाही, इकडे पाहिजे गरज नाही. चौरंगी पाहावं लागेल पुढचं. असं सर्व टाळकरी तुम्हाला काही तसं ताण दिलेलं नाही दिला. सर्व टाळकरी गायक वादक शंकर मला गोड हाते तुमचा. बरं तुम्हाला धन्यवाद. तुमचे सर्व विद्यार्थी संस्थेतले सर्वांना वंदन. सर्वांना वंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली पुसतील वरती ज्ञान देवा पुसतील निवृत्ती ज्ञान देवा पुसतील निवृत्ती ज्ञान देवा पुसतील निवृत्ती ज्ञान देवा पुसतील पूर्ण कामारे 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 हो कामारे 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 हो
पण ज्याचं सौजन्य आहे, आमचे संतोषराव बाबूराव या दादांचं सौजन्य आहे, आमचे संतोष भाऊ आंबे संगीत त्याचे कौतुक करा सर्वांनी. वा चाल आलाप चांगला म्हणला, तुम्हाला धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोला पुंडलिकाव जय विठ्ठल श्री ज्ञानदेव सारा जय विठ्ठल जय जय